आहे आयफोन घ्या हातामध्ये. काय नको खेळ. काय होतंय का नाही तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. मी काय दिसतंय? पकडून घे एखाद्याला. तर मग आज आपण ब्लॉग सुरू होतो डायरेक्ट नवरात्राच्या निमित्ताने. आणि आज आपण येऊन गेलो होतो खोड्या माथ्यावर. आणि मी डबिंग याच्यामुळे करतोय कारण की ना तिथे स्पीकरमध्ये एकदम गाणे लावलेले होते म्हणून मला डबिंग करावे लागते. आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आहे. हे बघा एकदम लंबी लचक लाईन लागलेली इथं. जेव्हा पोहोचेल ना ते एकदम जवळ फिर पहिले बी गेलो होतो तसं. पण आता नवरात्र निमित्त बी दाखवलं तुम्हाला. काला बसलेली इथं आधी काहीतरी सुरू झाला सर्व लावता पण मी नाही लावले कारण की मला आहे ना इन्फेक्शन होऊन जातं. लाईनमध्ये एकदम जवळ आता लवकरच दाखवते. मंदिराच्या एकदम जवळ येऊन गेलोय. बस आता एवढीशी लाईन बाकी मध्ये जाऊ आपण. गर्दी बघा खतरनाक गर्दी. आम्ही आलो त्या कमी आणि आता एकदम जास्त गर्दी वाढून गेली. बस पोचण्यामध्ये आता आता आपलं खोड्या माझ्यावर पाय पडलं गेलंय. आता आपण जेव्हा वागेश्वरीवर गाडी काढता येते तिकडे बी दाखवतो मला. तिकडे तर गर्दी असेल नाही असेल काय माहिती पण इकडे बेकार गर्दी आहे. वाईटपर्यंत लाईन गेली आता. बघू आता तिकडं काय कंडिशन आहे. आता पोचून गेलो वागेश्वरीवर. चल हे बघा इकडे दादा गणपती बी काढलेला आहे. डायरेक्ट पेंटिंग केलेली झुक. ज्याने बी काढलं असेल त्याला डायरेक्ट सलामी द्यायची इच्छा होती आता इथं. आणि मग वागेश्वरी मातेच्या मंदिरात बी वागेश्वरी मातेचे पाय पडून घेतले. काय तिकडे. आणि मग तिकडूनच आपण मंदिरातून नंदुरबारच्या पूर्ण टॉप व्ह्यू बघितलेलं होतं. तिथून ना खोडा माता दिसत होती थोडी. तर आता मी डायरेक्ट मंदिराच्या बॅक साईडला आहे बघा. अर्धा नंदुरबार पुढे दिसतं अर्धा नंदुरबार मागे दिसतं. अर्धा बी नाही म्हणजे 15% इथं. तर आता आपण येऊन गेलो वागेश्वरी मातेच्या मंदिरावरून. आणि आता आपण चाललो सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर. जे काल आपण त्याचे काम पूर्ण ठेवलं होतं ते बघायला किती म्हणजे होऊन गेलेलं आहे पूर्ण. तर आपण आता बघू की कसं आहे कसे दिसते कोणत्या रूपात आहे. तर चला आता जाऊ म्हणजे पोहोचण्यात गेलोय आपण. बघा झेंडा बी लावला गेला जो काल ज्याला कलर मारत होता ना तो. आणि हा बी लावून गेला. पुरा किधरे छोड़ रहे हो कॉल एक साका. अरे दादा ते तो काम ना. आणि असं नाही एक रिंग बंद नंतर नाम विषय आहे ना. आणि कलर वगैरे मारून काही जे मूर्ती आपली ती अशी दिसते पूर्ण सजवलं. म्हणजे इथे जो डायमंड लावायचा बाकी अजून ते बी तुम्हाला दाखवून देईल. हे बघा फोटो दिसतोय ना बाजूला तशी दिसते. हा तर बाहेरचे दाखवतो मी. बाहेर आली काम चाळे करताय. तुले तर सांगू तू तर सकाळी उगू दे रात्र होते. दिन गर्दी मा गर्दी काम व्हायच्या तर ऐका का तू. तरी बोलणं तुले ध्वजान म्हणे ध्वजवाला येऊन ध्वज नाही चढावा काही नाही. अहो 2000 लागेल ते काय करू. कडे अगो राहू. अच्छा काय चढवायचे मग. अरे बांधा का. हा मग आता 2000 आधी काय करू माहिती का. अहो 2000 सोडू आणि त्यात डाट काढू. आम्ही बांधतात जातू कोडे द्या ना. मी ती पितांबरला या घंटाचा वाज चढवरते खोल. हे बघा जो बघा झेंडा आहे ना वरती चालले बघा लावायला. झेंडाला आधी तयारी करायला शिडी ठेवून दिली त्यांनी. आता वाकवून लावतील. आता ओला यार हा झेंडा. हे बघा ऑरेंज ऑरेंज बघा. हे बघा हाताला कलर लागतं बघा सर्व. राहू द्या आता एवढं तर करू शकतो. हे बघा झेंडा लावतोय आधी आता वरती घेऊन घेतलेला आहे. आता खपकने घालते तिथं. बेकार मोठा झेंडा आहे. नाही ना मी काय सांगणार माहिती का अशा ठिकाणी ना मला घेऊन जायचं. मी बरोबर काम करून दिलं त्यांच्या पण ते ऐकत नाही मला. आता कोण लागतं तिकडं. हे बघा आपल्या एवढ्याचे सर्वात फेमस व्यक्ती येऊन गेलेले खट्टा घेऊन. त्या पहिले आपल्याला हे बघावं लागेल. हे बघा मी आता मंदिराच्या एकदम वरती जिथं झेंडा लावला तिथं एकदम सर्व दिसतंय. हँडपंप दिसतंय मागची साईड आणि पुढची साईड म्हणजे ते बघा झेंड्यांच्यावर खेळत आहे पूर्ण दिसतंय. बघा हे बघा पूर्ण म्हणजे ते लांबचं पूर्ण दिसतंय. असं मोबाईल नीट नाही दिसणार तुम्हाला. आपण असं रिअल मध्ये एक नंबर. आणि हे कसं उभं आहे बघा मी जवळ असा पाय सटकला एवढ्या खालीचे मी बेकार खतरनाक खोल आहे. असं केलेलं आहे मी कारनामे खूप केलेले आहे पण दाखवलेलं नाही. हे बघा आता गेली रात्र आणि आपण बसून गेलोय
खोड्या मातेच्या यात्रेवर लाईट आहे यावेळेस बेकार लाईट लावले मस्त आहे यावेळेस मी दाखवतो तुम्हाला थांबा आज थोडंसं दाखवेल उद्या थोडंसं दाखवेल पण पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेल लहान मुलांसाठी एक स्पेशल रेल्वे बनवली त्यांनी जादू बघा वेळेसाठी स्पेशल हे बघा मोठ्या मोठ्या पालख्या बी सर्व दाखवेल मी तुम्हाला फक्त थांबून जाते तुम्ही थोडंसं बघा आता नाही का दुसऱ्या पालखीकडे आम्ही हे बघा याच्यामध्ये काय काका बसले सांगते त्यांचे विचार चालू आहे आता पण त्याला काय म्हणतो त्याच्यावर दाखवेल तुम्हाला ते बसले ना ते पण दाखवतो आता मी ना VR मध्ये चालू थांबा 2 मिनिटं मी दुसऱ्यांना व्हिडिओ करायला लावतो हे बघा मी होईल आता मी इकडे करतोय शूटिंग करा या आहे आयफोन घ्या हातामध्ये काय नको खेळ काय नाही खेळ खेळ कसं वाटतंय रे मी काय दिसतंय पकडून घे एखाद्याला आणि मी त्या VR मध्ये एवढा पागल होऊन गेलो होतो की लोक माझ्याकडे बघून बघून असायची आणि मला ते कधी माहिती पडलं जेव्हा आम्ही मोबाईलची शूटिंग बघितली तेव्हा तेले दे किराणा चढे कोणतं घेतलं का म्हणजे झॉम्बीवाला घेतलं वाटतं त्याच्यात बसतील त्याचे मी रेकॉर्ड करू आपण गणपती बिनपती नाही मग घेतलं निघताली झॉम्बीमध्ये एका ठिकाणी सापडून घेतला ना डायरेक्ट वेचून घेऊन येते ते कारखान्यामध्ये तर रिॲक्शन नाही आतापर्यंत तोंडावर जेव्हा बी काही अभाव नाही हसत नाही रडत नाही काही नाही करत नाही काय सर होतं ना यांना चेतन काका बरोबर आहे का एक नंबर सांगते पण काही बघा नॉर्मल उभे एकदम काय होतंय का नाही तुम्हाला काहीच नाही काय दिसतंय काहीच नाही काय नाही दिसत आहे दुसरे मुलं ते बसले त्यांना त्यांना बघून आम्ही बसून गेलो पण एवढं आवडून गेलं की आमच्या आवडून डायरेक्ट माझ्या काका म्हणजे चेतन काका बसून गेलेले पण त्यांना काही हवं जरा मी असं रडू काही होत नाही बघा साधे होते
आणि एवढं सर्व केल्यानंतर आम्ही सरळ निघून गेलो थोड्या खोळ्या मातेच्या बाहेर. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.